मस्त आहे ना? हा राजेश, आपण बरोबर ठिकाणी आलोय ना? हे बघ, नाटकाच्या स्क्रिप्ट मधल्या लाईन्स आणि दिलेला पत्ता मी कधीच विसरत नाही. हा वा, कमाल कमाल. अरे यार, आपण लईच लवकर आलो इथे. हा, इतका वेळ आपण इथे काय करायचा? अरे चिल, सब्र का फल मीठा होता. हे सबर विब्र करून चालणार नाही. जे काही आपल्याला करायचं आहे ना ते पटपट करावं लागेल, नाही तर आपलीच लागेल व्यवस्थित. नाही नाही, असं काही होणार नाही. आणि जर असं काही झालं ना तर आपण डोक्यात खवडा मारायचा आणि सटकायचा. सनी देओल, असं काही करायचं नाही आपल्याला. भाई तू टेन्शन नको घेऊ रे. तू फक्त स्क्रिप्ट वर कॉन्सन्ट्रेट कर. हा, बाकीचा सेट लावायचा आणि काढायचा. आम्ही बघू ना. हो, तू स्क्रिप्ट वर लक्ष दे, कारण राजेश, तू त्या वासूला फोन लाव. हा हा, हॅलो वासू दादा. हा बोल रे. हा, आम्ही पोहोचलोय लोकेशनवर. एवढ्या लवकर? नाही, ते आधी रेकी करावी लागते ना, नाहीतर काय रिशूट लागतं. मग प्रोड्युसर बोंब मारतो. अच्छा, म्हणजे मी बोंब मारेन असं म्हणायचंय का तुला? वासू दादा वा. ऐक ना, ते फालतू बडबडी बंद करा आणि जरा कामावर लक्ष द्या. हा, बरं वासू दादा, एक विचारायचं होतं. इथे चहावाला कोणी ओळखीचा आहे का तुमच्या? हो आहे ना. हैला, जाम वट आहे तुमची. वा मस्त. कुठे आहे एक्झॅक्टली? तुम्ही आता ज्या चौकात आहात ना, तिथनं डावीकडे गेल्यावरती लगेचच आहे. पण का रे? नाही, काय आहे, काम सुरू करण्याआधी आम्हाला काहीतरी उत्तेजक पेय लागेल ना, नाहीतर आम्हाला प्रेरणा नाही मिळणार. आणि कसं आहे, तुमचं नाव सांगितलं ना की मग बिल तुमच्या नावावर पाडू आम्ही. छान. पण ऐका, पुढच्या महिन्याभराचे चहा एकाच दिवशी पिऊ नका. नाही नाही, आता फक्त एक 10-12 चहा होतील फक्त. 10-12? हा ठीक आहे, ठेवतो हा फोन. अरे चहाची सोय झाली. चला. मला जरा भूक पण लागली होती रे. भूक लागली? ठीक आहे, चल तुला खायला देतो. पण पैसे? अरे वासुदादांना ओळखतो ना तो चहावाला, मग त्याच्या ओळखीत एखादा वडापाववाला पण असेल. हा, आपण असं बिल तिकडे मारून टाकू. हे ऐकून खूप भूक लागली रे. हा ना, चल 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 जाऊ. हा, वहिनी, राजेश पोहोचलाय. आता पोहोचला तू? भाऊजी, दुपारनंतरचं प्लॅनिंग ठरलेलं ना आपलं? नाही, प्लॅन दुपार नंतरच आहे, पण ते आधी जाऊन काही लोकेशनची रेकी करतोय आणि त्यामुळे परत आय डोंट नो. इन शॉर्ट, तो आधी तयारीसाठी गेला, एवढं नक्की. अरे देवा, मला टेन्शन आलंय आता वासू भाऊजी. कसलं? कसलं काय? राजेशचं? नाही नाही, डोंट वरी, तो करेल सगळं व्यवस्थित. पण नाही केलं तर? वासू भाऊजी, त्याने जे काही ठरवलं ते त्याला नाहीच जमलं तर काय करणार आहोत आपण? समजा त्याला ते पाकिट मारताच नाही आलं, आदित्यने त्याला पकडलं, पोलिसांकडे दिलं तर काय होणार? नाही नाही, नाही, असं नाही होणार काही. आणि समजा असं झालंच तर आपण घरात किंवा रागिणी मॅडमची मदत घेऊयात. अरे हा, ही चांगली आयडिया आहे. मला वाटतं होईल सगळं नीट. मग होईल, पण मला ऍक्च्युली वेगळंच टेन्शन आलंय. आता कसलं वासू भाऊजी? हा जो कोणी आहे राठोड, तो नेमका कोण आहे आणि ते कशासाठी आलाय? आणि मुळात ही मीटिंग जर लांबली आणि आदित्यने बाहेर जाण्याचं कॅन्सल केलं तर? अरे हो, काय करायचं मग? पेट्रोल टाकलंयस ना? सकाळीच टाकलं. आणि हवा सकाळीच भरली. हा, ब्रेक एकदम टाईट केलास ना? एकदम टाईट. हा, आपल्याला कसं टाईटच लागतं. ब्रेक टाईट केले आहेत, चेन मध्ये ऑइल सोडलंय, ब्लॉक पिस्टन कालच आपण नवीन बसवलेला आहे, टायर मध्ये पण हवाय, गाडीच्या इंजिन मध्ये पण हवाय. तुला अजून काही हवंय? नाही, नको. हा, ए तू जा घरी, तुला रात्री आम्ही गाडी आणून देतो. हा, चालेल, बाय. हो, एवढं कशाला हवंय? हा सोमन इथून एवढंच येणार आहे ना? अरे नसत्या चौकशा कशाला मग? ते स्टेटस, आपलं स्टेटस जपायचं असतं ना. व्हॉट्सअपचं नसलं तरी काय झालं? थोडं कामाचं बोलूया का आपण? हो,
त्यासाठी चालू ना आपण. हा, कामासंदर्भातच बोल. हा रस्ता जरा कमी वर्दळीचा दिसतोय नाही? आम्ही आलो होतो तेव्हा देखील तेवढाच होता. डिरेक्टर कोण आहे? तू मग तुम्ही आला होतात ना तेव्हा खूप गर्दी होती रस्त्यावर. आत्ता कमी वर्दळीचा वाटतोय. ओके, क्लिअर? वा कमाल कमाल. आता थोडं काम करूयात का? चला आपण पटकन एक रिहर्सल करूया. ओके, तो म्हण तू. ए काय 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 अरे तू म्हणालस ना प्रॅक्टिस करायची आहे म्हणून. डिरेक्टर कोण आहे? तू मग माझं ऐकाल का थोडं आता? हा तर सोमन, तू गाडीवर बसलायस आणि तू गाडी स्टार्ट करतो. ठीक आहे? अरे ए, काय कुठे चालला? अरे नाही तू नंतर सांगणारच होतास ना, मग म्हंटल आत्ताच करू. अरे आपल्याला आता इथे प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे कसं कोणाला संशय येणार नाही. ओके, वा कमाल कमाल. हा तर सोमन, तू ना गाडी स्टार्ट करतो. आदित्य आपल्याला चालत येताना दिसतोय. तू गाडी घेऊन त्याच्या मागे येतोस. मग कॉम्पॅक्ट मास्टर मध्ये आपल्याला दिसतं आदित्य चालत येतोय, त्याच्या मागे तू येतोयस. तिकडे वैती उभा आहे. जसा आदित्य वैतीच्या जवळ जाईल तशी तुला गाडी त्याच्या समोर आणायची, करकसून ब्रेक मारायचे आणि गाडी जिथल्या तिथे उभी राहणार. आणि मग टायरचा क्लोज. आणि त्यानंतर तू कुठला तरी त्याला पत्ता विचारतोस. तू पत्ता विचारायला सुरुवात केलीस की राऊंड ट्रॉली मध्ये आपल्याला रिव्हील होतं की वैती हळूच त्याचं पाकिट मारतोय आणि मागे जाऊन ना आपल्याला इशारा करून सांगतोय की काम फत्ते झालंय. मग लगेच तू गाडी काढून एकदम 360 मध्ये वळवणार. मग टायरचा क्लोज. हा करेक्ट. मग जशी तू बाईक वळवतोस तसं वैती तुझ्या गाडीच्या मागे येऊन बसेल. तुम्ही दोघं पळून जायला निघणार तेवढ्यात आदित्य पण प्रयत्न करतोय तुमच्या मागे पळण्याचा. पण 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 तो पळूच शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये मी चालत असणार. करेक्ट. मग काय दिसेल, आदित्य जसा चोर 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 ओरडायला लागेल तसं तुमच्यापैकी कोणीतरी एक मागे वळून बघेल आणि आपल्याला रिव्हील होईल एक भरधाव बाईक येते. मग आपल्याला एक माणूस दिसतोय, त्याचे करारी डोळे दिसत आहेत. तो खाली उतरतो, आपल्या हाताच्या बाया वर घेतो, कॉलर नीट करतो आणि मग होते आणि मग हिरोची एंट्री. और भाई लोग, एक बार हीरो आ गया तो आप लोगों को पता ही है क्या होता है. वा वा कमाल कमाल. वा काय डिरेक्शन आहे. क्विंटिन टोरंटो नंतर तूच. हा का? असेल असेल, म्हणजे तोही चांगलं काम करत असेल. आता इतकं कठीण नाव आहे म्हटल्यावर चांगलं करतच असेल तो, नाही का? हा हा, वाव, काय मस्त झाला होता चहा. मधुरा, या घरातला तुझा शेवटचा चहा होता म्हणून इतका छान केला होतास का चहा? नाही, तसं काहीही नाहीये. दॅट आय नो. आणि कसं आहे ना, कितीही चांगला झाला असला चहा तरी या चहाला भुलून मी तुला या घरात वगैरे राहून देईन असं तुला वाटत असेल ना, तर तुझा गैरसमज आहे. नाही, मला कसलाही गैरसमज झालेला नाही. काय मधुरा, मिस करेन यार मी तुला. हा, इतका छान चहा, इतका मस्त ब्रेकफास्ट कोण करून देणार आहे मला तुझ्याशिवाय? बघूया, आता मलाच काहीतरी मॅनेज करावं लागेल. उत्तरा, प्लीज प्लीज ते फोटोज डिलीट कर. येस, हीच करेक्ट वेळ आहे. कसली? फोटोंची. म्हणजे तू डिलीट करायला रेडी आहेस? मधुरा, रेडी आहेस का तू?
तुला इतकं समजावून सुद्धा कळलेलं नाहीये का? मी फोटोज कधीच डिलीट करणार नाहीये. राव प्लीज असं करू नकोस. हे बघ मी सगळं करायला रेडी आहे. मी हे सगळं काम तर करेनच, पण मी तुला त्या पेपर्सवर सह्या घ्यायलाही मदत करेन. अच्छा. मधुरा बघ ना, आता आदित्य ऑफिसला पोहोचला असेल. हीच करेक्ट वेळ आहे अगं त्याला फोटोज पाठवण्याची. म्हणजे कसं, तो ऑफिसमध्ये असेल, मीरा त्याच्या समोर असेल, बरोबर. तो फोटोज बघेल, त्याला प्रचंड राग येईल. सगळा राग मीरावर काढेल आणि मग इथे घरी येऊन तुला या घरातून कायमचं हाकलून दे. मस्त ना? तर प्लीज असं करू नकोस. अगं मी करायला सुरुवात केली, पण हे बघ. तर नाही अगं. मधुरा तुझी वेळ संपली आता. राठोड साहेब, मग आता तुमच्यावर सोपवतो सगळं. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी एकदाचं काम घेतलं ना की ते पूर्ण करूनच राहणार. नाही, तो विश्वास तर आहेच माझा तुमच्यावर. जसं तुम्ही सांगितलंय ना साहेब, अगदी तसंच्या तसं करतो. थँक्यू सो मच. साहेब मी इथे बसून सांगू शकतो की आदित्य ब्रँड मार्केट हलवणार. हे बघा, आता तुम्ही उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय. अहो नाही, सत्य परिस्थिती आहे. आणि आतापर्यंत माझा अंदाज कधीही चुकीचा ठरलेला नाहीये. नाही, हे मी चांगलंच ऐकून. मग आता आदित्य साहेब तयार व्हा करोडो रुपये मोजायला. तुम्ही सुद्धा तयार राहा. बरं राठोड साहेब, तुम्ही आता एवढं सगळं माझ्यासाठी करत आहात, तर मग माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेट. अरे वा, थँक्यू. मोस्ट वेलकम. काय करू मधुरा? आदित्यने ते फोटोज बघायच्या आत ते डिलीट करायला हवेत. मधुरा काहीतरी विचार कर ना. काय करू? ऑफिसमध्ये जाऊ मी? नाही अगं, मी आता ऑफिसमध्ये गेले तर त्याला डाऊट येईल माझ्यावर. मग काय करू शकते? विचार कर ना मधुरा जरा. कोणाला फोन करू का? आदित्यला फोन करू? नाही अगं, मी अजून ते फोटोज बघितले नाहीयेत. नाहीतर नक्कीच काहीतरी घडलं असतं ना आतापर्यंत. जर मी आता त्याला फोन केला तर त्याचं लक्ष जाईल फोनकडे. तिथे नक्कीच काहीतरी कामात असणार, म्हणून त्याने अजूनपर्यंत फोन बघितला नाहीये. आदित्यने ते फोटोज बघण्यात ते डिलीट करणं खूप गरजेचं आहे. या राठोड सर. आदित्य साहेब, अहो या सगळ्याची काय गरज होती? हो, आता आपल्या नवीन नात्याला सुरुवात होणार आहे, म्हणून एक छोटीशी भेट दिली. अहो ही छोटीशी भेट असेल तर मोठी भेट कशी असेल याची उत्सुकता मला लागून राहिली. एकदा फक्त काम होऊन जाऊ दे, मोठी भेट पण मिळेल. होणार, 100% काम होणार. आदित्यजी याचं ऑफिस बाकी मस्त आहे बरं का. थँक्यू. हीच तर माझी स्ट्रेंथ आहे. हो, स्टाफ थोडा कमी आहे पण कामाच्या मानाने उत्तम आहे. हा, तुमची सगळ्यांशी ओळख करून देतो. हो, वाय नॉट. हॅलो एव्हरीवन, इकडे लक्ष द्या जरा ना. तुम्ही दोघांनी बसा. केंकरे नमस्कार. देसाई हॅलो. अष्टपुत्रे हॅलो. पोकळे हॅलो. हे राठोड सर, आपले सप्लायर. ही दोघं कोण आहे? सर त्या आहेत ना, मीरा कामत मॅडम आहेत आणि ते वासू सर आहेत. मीरा कामत म्हणजे देवाशिष कामतांच्या पत्नी बरोबर? हो हो, त्याच त्या. अरे
मग तर मला त्यांना भेटलं पाहिजे. सर, एक 2 मिनिटं. हा मॅडम नमस्कार, मी राठोड, कामत कंपनीचा सप्लायर. मॅडम आय एम सॉरी, मगाशी माझं लक्ष नाही गेलं तुमच्याकडे. अहो नाही नाही, माफी वगैरे काय मागताय तुम्ही? इतकं काही झालेलं नाहीये. इट्स ओके. आणि ऑफकोर्स मी ओळखते तुम्हाला. आपण प्रत्यक्ष कधी भेटलो नाही आहोत, पण मी ऐकलंय तुमच्याबद्दल. मॅडम तुम्ही समजून घेतलं हेच खूप आहे. मॅडम देवसाहेब गेल्याचं कळलं मला. खूप वाईट वाटलं मॅडम. मॅडम पण तुम्ही इथे कशा? मी नोकरी करते इथे. मॅडम तुम्ही स्वतःच्या कंपनीतच नोकरी करताय? मॅडम खूप मोठं मन आहे तुमचं. देवसाहेबांच्या पत्नी शोभता तुम्ही. धन्यवाद. बरं मॅडम, मी आता निघतो. हो, भेटू लवकरच. सर येतो मी. नक्की. आणि सर पुन्हा एकदा याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मोस्ट वेलकम. भेट घ्या. बाय बाय. बाय एव्हरीबडी. चला कामाला लागा सगळ्यांनी. पिंकरे तुम्ही नाही. मग सर मी कुठे येऊ? माझ्या केबिन मध्ये या. का सर? इथे प्रश्न फक्त मी विचारतो, तुम्ही उत्तर द्यायची. सॉरी सर. चला. आला आला. आला. कुठे कुठे तो बघ, तो बघ, तो कुठे? मला कसा दिसत नाहीये? अरे तो बघ ना, तो बघ. हा हा, मला पण दिसला. मला पण. अरे मला कसा दिसत नाहीये? ए दाखवा ना कुठे? अरे तो बघ ना. अरे कुठे? हे वैती, तुला दिसला का? अरे या दात्याच्या. अरे सुमन, तुला दिसला का? मला असं वाटतं हा, की तो त्या दोघांनाच दिसला. झाला? बस. आदित्य आला म्हणे. अरे पण कधी येणार तो? त्याची वाट बघून बघून पायाचे तुकडे पडले. हे बघ मित्रा, सब्र का फल हमेशा मीठा होता है. हाँ? हाँ. आदित्यला यावंच लागणार. ऑफिसमध्ये असं कोण आहे जो मला मदत करू शकेल? कोणाला फोन करू शकते मी? गीता. गीता आता ऑफिसमध्ये नाहीये. मग कोण? वासू. वासू, वासू, यू कॅन हेल्प मी. वासू, वासू, फोन उचल. परफेक्ट आहेत फिगर्स. सबमिट करून टाका. वासू, फोन उचल. तू का फोन उचलत नाहीयेस वासू? वासू सर, जरा काम आहे, थोडं अर्जंट आहे. फार अर्जंट नसेल तर नंतर करूयात का? माझं एक काम अडकलंय सर. सॉरी सर, पण खरंच खूप महत्वाचं आहे. मला एक ब्लू प्रिंट बनवायची आहे आणि थोडा त्यात प्रॉब्लेम येतोय. वासू, प्लीज प्लीज फोन उचल. चल बघूया. तू का फोन उचलत नाहीयेस आता? काय केंकरे, तुम्ही आता बाप होणार आहात म्हणे? हो सर. बायकोची तब्येत कशी आहे? हो सर, आता बरी आहे. पण सर केव्हाही डिलिव्हरी होऊ शकेल आता. गुड. मग काय होय, मुलगा की मुलगी? सर असं काही नाही हो, म्हणजे जे काही होईल ते चांगलंच असेल. उत्तम विचार आहे तुमचे.
गुड. पण मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च लागतो माहितीये ना? तर आता काय करणार, करावं तर लागणारच ना. पण समजा मी तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर काय करा? म्हणजे नंतरची बायकोची काळजी, मुलांचं शिक्षण, ते तुमच्या घराचे हप्ते सुरू आहेतच. कसं करा? अहो सर, असं नका म्हणू सर. म्हणजे माझं काही चुकलं असं तर मला जोडाने मारा, पण असं कामावरून काढून टाकू नका. हा, मी फक्त तुम्हाला शक्यता सांगितली की पुढच्या 10 वर्षात काय होऊ शकतं आणि तुम्हाला कसं मेंटली प्रिपेअर राहावं लागेल. हो सर.